इथून आणखी एक पाहुणे जोडले जातात आज चर्चा करण्यासाठी. आपण चर्चा करूया. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन भाऊ अहिर आपल्यासोबत जोडले जात आहेत. आपल्यासोबत आता दोन्ही शिवसेनेचे प्रवक्ते खरं तर इथे आहेत आणि दोघांकडून आपल्याला ही भूमिका जाणून घेता येईल. मुंबईमध्ये ज्या प्रकारचे कल आपल्याला बघायला मिळतात. सचिन भाऊ, मुंबईमध्ये सध्या तरी 3 ठिकाणी आघाडी तुम्हाला दिसते, दक्षिण मध्य मुंबई वगळता. काय कशा प्रकारे पक्ष या गोष्टीकडे बघतो? अपेक्षित यश तुम्हाला मिळताना हेच कल पुढे राहतील असं वाटतं तुम्हाला? दक्षिण मुंबई तर 100% निश्चितपणे आमच्या बाजूने कौल लागेल असा आमचा आत्मविश्वास आहे. परंतु आता हे अर्ली ट्रेंड्स आहेत, लगेच त्याच्याबद्दल बोलण्याची कन्क्लुजनवर येण्याची काय आपण येऊ शकणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबईमध्ये खूप चांगला ॲव्हरेज आम्हाला राहील, स्ट्राईक रेट पण आमचा चांगला राहील आणि महाविकास आघाडीची जास्तीत जास्त उमेदवार हे निवडून येऊ शकतात. कारण जो कॉम्बिनेशन जर या मुंबईमध्ये जर यावेळी जो झालेला आहे, कॉन्सोलिडेटेड जो वोटिंग जो आम्हाला पडलेला आहे, मग त्यामध्ये जसं आता अगोदरच्या एका वक्त्यांनी सांगताना MIMचा उल्लेख करत होता, पण यावेळीची परिस्थिती आणि वस्तुस्थिती अशी होती की मुंबईमध्ये मराठी मतदार तर जागृत होताच होता. काही अपर मिडल क्लास जो आहे, अपर क्लास जो आहे तो थोडा दिल्ली लोकसभेच्या हिशोबाने असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या काही स्कीम्स असतील किंवा देशाच्या स्तरावरती असेल, त्याला तोही अट्रॅक्टेड पाहायला आपल्याला मिळाला. हाय राईज मध्ये राहणारा पण जो आहे, पण ऑन अन ॲव्हरेज मागासवर्गीय समाज आणि विशेषतः मुस्लिम समाज, म्हणजे यावेळी तर अशी परिस्थिती होती की MIMनी समजा कॅन्डिडेट दिला असता तरी देखील लोकांनी त्यांच्यावर जाण्याची भूमिका घेतली नसती. तर तो जो कॉम्बिनेशन मुंबईमध्ये यावेळी जो झालेला आहे तो महाविकास आघाडीला निश्चितपणे पोषक राहील. मराठी मुस्लिम मतांचं एक एकत्रित तुमच्या बाजूने ध्रुवीकरण झालं आणि तुमच्यावरती आरोपही झाले की मुस्लिम ध्रुवीकरण नाही झालं, राजकीय पॉलिसी नाही, ध्रुवीकरण नाहीये. त्याला कारण असं आहे, एका आम्ही नाही केलं. देशाचे पंतप्रधान येऊन जर ज्यावेळी एका समाजाला बोलत असतील, त्या समाजाची भावना एकत्रित येऊन घेऊन तो महाविकास आघाडीकडे जर पर्याय बघत असेल तर मग त्याच्यात अयोग्य काय? आणि त्याच मतदारांकडे जाऊन ज्यावेळी देशाचे पंतप्रधान सांगतात की बाबा मी जर त्यांच्याबद्दल असं बोललं असेल तर मला राजकारणामध्ये राहायचा अधिकार नाही, म्हणजे त्यांनी सांगितलं तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं. आम्ही कुठचं ध्रुवीकरण केलं किंवा आम्ही जाऊन काय विशेष त्यांच्या बाबतीत जाऊन राम शिंदे आहेत, पंतप्रधान म्हणतात म्हणून हा समाज एकत्रित येतो असं म्हणतात. सचिन भाऊ, तुम्हाला पटतं का? पंतप्रधानांनी हा मुद्दा काढला हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा, म्हणून तो एक समाज शिवसेनेच्या मागे उभा राहतोय. त्यांनी ध्रुवीकरण केलेलं नाही. महाविकास आघाडी सचिन भाऊ अहिर जे सांगतायत त्याच्यात कुठलं तथ्य नाही. की मला वाटतं की ओपनली राहुल गांधींनी सांगितलंय की आम्ही घटना बदलू आणि मुस्लिमांना आरक्षण देऊ आणि SC STचं आरक्षण काढू. त्यावेळेस माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की कोणाचंही आरक्षण काढणार नाही, घटना बदलणार नाही, आणि त्याचा अर्थ महाविकास आघाडीने अशा पद्धतीनं लावला. मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये सचिन भाऊ सांगत असताना त्यातलं कुठलं तथ्य नाही. राहुल गांधी काय बोलले याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हो, काही हरकत नाही, पण त्यांना बोलावं लागलं ना देशाच्या पंतप्रधानांनी. मग बोलावं लागलं म्हणजे कुठल्या एका विशिष्ट जातीच्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकत नाही, केलेलं नाही आणि करणार नाही. त्यांनी वेळोवेळी सांगितलं. मला वाटतं वाराणसीला फॉर्म भरल्यावर देखील सांगितलं. सचिन भाऊ, आपल्याला ते निश्चित स्वरूपामध्ये माहिती आहे आणि म्हणूनसाठी आपण जे सांगितलं पहिल्या सेंटेन्समध्ये की मुंबईमध्ये आम्ही ते कन्सोलिडेटेड वोट करण्यासाठी यशस्वी झालो, याच्यातच सगळं समजून येतं आहे. त्यामुळं आता पुढच्या फेरीनंतर आपण त्याच्यावरती सविस्तर बोलू. नाही, परत एकदा मी सांगतो, हा कॉन्सुलेट स्वतःहून झालेला आहे. हे काय आम्ही जाऊन काय वेगळं त्याला हे करावं लागलं असं नाही. पण देशाच्या पंतप्रधानांना हे खुलासा का करावा लागला नंतर, किंवा नाही माझ्या घरी तर ईद होते, ईदमध्ये आम्ही कधी काय करायचं, जेवण बनवत पण नव्हतं, आम्हाला यायचं, हे बोलावं लागलं. म्हणजे मी म्हणत नाही, कारण कोणीही भारताच्या नागरिक किंवा मतदार म्हणून त्यांना आपल्याला वेगळं करता येत नाही. पण मुंबईचं आपण जर बघितलं तर मुंबईचा ट्रेंड हा पारंपरिक शिवसेनेचा एका काळामध्ये, मी बालेकिल्ला असा शब्द यासाठी वापरतो की पारंपरिक दृष्टिकोनातून तो मतदार हा आमच्याकडे राहिलेला आहे. हे पक्ष फुटल्यानंतर देखील एक आम्हाला आव्हानात्मक मुंबईतली ही जी निवडणूक होती. पण मला असं वाटतं की ती निवडणुकीला सामोरे जात असताना मोठ्या प्रमाणावरती जो आमचा मतदार आहे तो शिफ्ट झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही, असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. नाही काय राजू वाघमारेंना तुम्हाला काहीतरी इंटरजेक्ट इथे करायचं आहे? नाही, मला असं म्हणायचं आहे की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना गेल्यामुळे काँग्रेस ज्या पद्धतीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करते तोच पायंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला.
पण मतदार त्यांना त्या पद्धतीने साथ देतील असं वाटत नाही. राहिला प्रश्न मुंबईचा. सुरुवातीला मुंबईमध्ये सहानुभूतीची लाट होती, पण गेल्या 2 वर्षात मुंबईसाठी केलेले महायुतीने काम आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी घेतलेले निर्णय याच्या जोरावर मुंबईतलं जे मतदान सहानुभूतीचं होतं ती सहानुभूती कमी करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो आणि आम्ही मतदारांपर्यंत हे जाण्यात सहानुभूती कमी करण्यासाठी म्हणतात अहो, तुम्ही. चला, गेल्या सहानुभूती होती. वर्षीच्या देशाच्या सहानुभूती सचिन भाऊ, पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवातीला ऐका ना, गेल्या वर्षी आपण देशाच्या objectively बोलायला पंतप्रधानांच्या पाहिजे. हस्ते 6,000 सहानुभूती किलोमीटर सुरुवातीला होती, पण 6,000 एक्झॅक्टली किलोमीटर रस्त्याचं शिंदे भूमिपूजन केलं ते सुरू झालेलं साहेबांनी नाहीये. शिंदे साहेबांनी तर तुम्ही पक्ष काय का काम सोडला, म्हणताय सहानुभूती? कशा आम्ही पद्धतीने सहानुभूतीवरती सोडला, त्यांना गेलो का नाही की आम्ही सोडावं लोकांवरती लागलं, आम्ही केलेलं काम त्याच्यासाठी का आणि या 2 त्रास वर्षामध्ये यांनी केलेल्या मुंबईकरांचा एक लक्षात घ्या. मुंबईतले महाराष्ट्रातले या जे गोष्टी उद्योग आम्ही जे बाहेर घेऊन येऊन गेले त्या ज्यावेळी मुद्द्यावरती आम्ही नरेटिव्ह शिवसैनिकांकडे ठरवली. गेलो, सचिन भाऊ बेरोजगारी एक ठरवली, सचिन महागाई भाऊ एक ठरवली. मिनिट त्यांना मुद्दा एक एक बोला दोघांना ऐकता येईल. दोघांना ऐकायचं आहे. एका डिबेट करायला तर आपण करू, काही प्रॉब्लेम नाही. नाही. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं मत मांडावं, मी माझं मांडलेलं आहे. हा. आता त्याला विश्लेषण करत असेल तर मलाही विश्लेषण करावंच लागेल ना त्याचा. नाही, 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 बिलकुल एकेकाने मुद्दा मांडत आपण करूया त्याचा काही विषय. हरकत नाही, काही हरकत नाही. हा मुद्दा पूर्ण करा. मुद्दा असा आहे की सुरुवातीची सहानुभूती होती, पण आम्ही हे यशस्वी ठरलो की एकनाथराव शिंदेंनी पक्ष का सोडला, त्याच्या काही पाठीमागची तासात माहित कारणं पडेल. काय होती, कोणत्या गोष्टीमुळे सोडला, कोणत्या बाळासाहेबांच्या विचारामुळे हे दूर जात होते, त्या विचाराकडे कशा आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे. आणि या गोष्टी आम्ही मतदारांपर्यंत घेऊन गेलो. त्याच्यामुळे जे सचिन भाऊ म्हणतायत की तेवढा जो पारंपरिक जो सपोर्ट आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळेल ते अजिबात वाटत नाही. आता पण मुंबईतलं मुंबईत चित्र बघता पण सध्या सुरुवातीचं काय होईल आघाडीवर तर दिसतं सुरुवातीला मुंबईच्या सुरुवातीच्या काळामध्ये. हा सुरुवातीचा कल आहे, अमोल कितीकर हा आघाडीवर. सुरुवातीचा कल आहे, पण तुम्हाला जर चित्र आपले मी आपण बघूया आता. की हे चित्र बदललेलं वाघमारेजींना माझी विनंती आहे की संध्याकाळी मायाबरोबर मुंबईच्या डिबेटसाठी त्यांनी खास करून शिंदे हा आता त्यांना बोला सचिन भाऊ बोला आता त्यांना बोलू द्या. वातावरण आहे ते त्या पद्धतीचंच असणार. नाही, सचिन भाऊ, माझी तुमचा मुद्दा, विनंती आहे सचिन भाऊ. वाघमारे साहेबांना की संध्याकाळी त्यांनी मुंबईच्या विशेषवरती खास करून माझ्याबरोबर डिबेटला थांबावं नक्की, कुठेतरी नक्की. चॅनलला. भाऊ, म्हणजे आपण मला व्यवस्थित आवडेल. विश्लेषण करूया, कारण Yes. मुंबईची जाणकारी तुम्हालाही चांगली आणि मलाही चांगली आहे आणि येस आपण येस ते भाऊ, बोलू. नक्कीच. पण सचिन एवढंच भाऊंना आहे भीती वाटत की नाही का आता की हे मुस्लिम early मतदार trend सगळे आहे, मागे early आले trend द्यायचे ते विचारा ना तुम्ही. अर्ली ट्रेंड. सचिन भाऊ शैलेंद्र परांजपे म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का मुस्लिम मतदार मागे आल्याची भीती वाटेल त्यांना. हा नाही, नाही. त्यांनी कोर हिंदू वोटर गेला तर काय करतील. काय हे नाही, बघा, पण ती एक सुरुवात लक्षात झाली घ्या. आहे ना ऑलरेडी. हे काँग्रेसची जी लक्षात- भीती आहे नाही नाही, एक मिनिट ती त्यांच्या दोघांचे म्हणणं आहे शिवसेनेने- शैलेंद्र परांजपे आणि राजू वाघमारे म्हणतात सचिन भाऊ की कोर तुमच्या मागे मुस्लिम मतदार आल्यामुळे तुमचा कोर जो हिंदू मतदार आहे तुमच्या मागे येणारा हिंदुत्वासाठी शिवसेनेचा तो कुठेतरी निघून चाललाय. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा ज्या पोटतिडकीने मांडण्याची भूमिका घेतली ते तुम्हाला दिसेलच ना की हिंदू मत पण आहेत. निवळ फक्त एका समाजाच्या मतावरती कोण निवडून येणार आहेत का? मी ह्याचा उल्लेख यासाठी पूर्ण महाविकास आघाडीसाठी केलं. हे काय आमच्या एकट्यासाठी लागू नाहीये, तर महाविकास आघाडीचे पण 2 आणि आमचे 4 आहेत. हा जो कॉन्सन्ट्रेटेड वोटर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये एकत्रित आला. पण त्याचा अर्थ असा आहे की जो मराठी टक्केवारी जे कमी होत असताना पण देखील आम्ही 6चे 6 मतदार उमेदवार जे आहेत मराठी दिलेत. मग बाकीच्या पक्षांनी का देण्याची भूमिका घेतली नाही, तर हा तो वादाचा हा एक विषय नाही मुद्दा किंवा असणार चर्चेचा आपल्याला नाही. चर्चेत जसा पण ही एक गोष्ट आपल्याला हे लक्षात घ्यावी लागेल का जो ट्रेंड जो दिसतोय मुंबईतला हा 2004 साली पण त्यांनी 6चे 6 उमेदवार 5 उमेदवार हे त्यावेळी काँग्रेसची निवडून देण्याचं काम केलं होतं. गेल्यावेळी पण तोच ट्रेंड होता आणि मला असं वाटते की तोच ट्रेंड यावेळी मुंबईतला जो मतदार आहे तो एक रॅन्डम देतो. एकाच मतदारसंघामध्ये वर खाली झाल्यानंतर मला असं वाटते की महाविकास आघाडीचे बाकीच्या याच्यामध्ये उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. तर आपल्याकडे सध्या महत्वाचे काय आकडे पण तत्पूर्वी राम शिंदे यांना मी त्यांना आपल्या चर्चेतनं रजा घ्यायची, त्यांना आपण रजा देऊया. राम शिंदेजी आपण चर्चेत आमच्यासोबत आलात, आपले खूप खूप आभार. पण भाजपचे आपण जेव्हा पूर्ण निकाल तुम्ही जसं म्हणालात की आता सुरुवातीला कल आहेत जसे पूर्ण निकाल येतील तसं आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा या विषयाबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी येऊ.